तू हो. काय केलंयस? आम्ही खेळली आहे कुठे गेलीये? युरोपमध्ये आणि ऑस्ट्रियामध्ये, सिंगापूरमध्ये. जेव्हा मी काली गेली होती मम्मी आलीवर तेव्हा. एवढं निष्पाप लेकरू आहे की मी माझ्या आईने मला हे दिलंय. हा निव्वळ योगायोग आहे. हे आम्ही जाणतेपणाने बिलकुल केलेलं नाही आहे. सहज मला असं वाटलं की आपण एक ह्या विक्रमाला एक आपण ट्राय करू म्हणून. तर आम्ही केलं पुरेसे. त्याला जे डॉक्युमेंटेशन असतं, विजा, तिकीट्स, इंटरनल ट्रॅव्हल तिकीट्स, तिचे फोटोज हे अटेस्ट करून मग आम्ही रितसर ती प्रक्रिया केली आणि मग तिला ते त्यांनी दिलं. आपल्यासोबत एक लहान चिमुरडी सध्या आहे. जवळपास तिचं 4 वर्ष असं वय आहे. खरं तर या लहान वयात तिने एक अनोखा असा विक्रम केलेला आहे. सध्या तिच्या नावावर आहे आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने याची दखल देखील घेत तिला हे सर्टिफिकेट दिलेलं आहे. खरं तर 4 वर्ष हे एक वय असं असतं जेव्हा लहान मुलांना निष्पाप असतात, ते त्यांना काही समजत नसतं, खेळण्याचं वय असतं. मात्र जवळपास 17 देश फिरण्याचा विक्रम जो आहे तर या मुलीने केलेला आहे. पाषाणमधली राहणारी ही मुलगी आहे, याजनी कारंडे असं तिचं नाव आहे. आत्ता आपण तिच्याशी बोलूयात. बाळा, तू माहितीस तुला काय केलंयस तू? हो. काय केलंयस? आम्ही खेळली आहे कुठे गेलीये? युरोपमध्ये आणि ऑस्ट्रियामध्ये, सिंगापूरमध्ये. किती देश फिरलीस बरं तू? 17. एवढे देश. तुला काय काय आवडलं बरं तिथं? तिथं मला टॉयज आवडले. अच्छा, अजून काय आवडलं? खायला काय आवडलं तुला तिथं? कॅन्डी. बर. हे तुला भेटलंय, हे तुला कधी भेटलं बरं? जेव्हा मी जेव्हा मी काली गेली होती मम्मी आलीवर तेव्हा. एवढं निष्पाप लेकरू आहे की मी माझ्या आईने मला हे दिलंय. खरं तर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने हे तिला मेडल दिलेलं आहे. एवढ्या लहान वयात 17 देश फिरण्याचा विक्रम जो आहे ती तिने केला. तू शाळेत जातेस? हो. कितवीला आहेस? ज्युनियर केजी. बरं. शाळेचं नाव माहिती आहे? हो. काय नाव आहे? सेंट जोसेफ. अच्छा, बरं. तुला कसं वाटतं बरं हे गळ्यात घातल्यावरती तुला हे भेटलं? तुला कसं वाटलं? छान वाटलं. बरं, तिचे बाबा आत्ता आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? एवढं निष्पाप क्यूट आहे लेकरू आहे की जिला माहितीही नाही आहे की आपलं काय विक्रम केला आहे, पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मने हिची दखल घेतली. काय नाही, आनंद वाटतो मला या गोष्टीचा. आम्ही विचारपूर्वक तर हा विक्रम केला नव्हता. फक्त फिरण्याची आवड होती मला, माझ्या बायकोला. तर आम्हाला असं वाटलं की हिला पण घेऊन जावं. अगदी छोटी होती ती, 4-5 महिन्याची. तर मग आम्ही पहिला तिचा आंतरराष्ट्रीय प्रवास सिंगापूरला होता. तर प्रचंड तिला लक्षात. हो. तिला प्रॅममध्ये घेऊन गेलो होतो. तेव्हा पूर्ण दिवसभर आम्ही प्रॅममध्ये तिला फिरवायचो. काही तिला प्रॉब्लेम नाही आला. तर मग विचार केला की आत्ता होतं आहे तर मग आपण तेच पुढं जाऊ. मग आम्ही 2दा युरोपला गेलो. त्याच्यानंतर हाँगकाँगला जाऊन आलो आहे, मकाऊला गेलो होतो, पाकिस्तानला सुद्धा आम्ही जाऊन आलो आहे, युद्धाच्या पूर्वी अर्थात, कर्तारपूर कॉरिडॉरला. तर असं देश भरपूर फिरलो आहे तसं. तुम्ही याला अंजान होता की तुम्हालाही माहिती नाही? हा निव्वळ योगायोग आहे. हे आम्ही जाणतेपणाने बिलकुल केलेलं नाही आहे. सहज मला असं वाटलं की आपण एक ह्या विक्रमाला एक आपण ट्राय करू म्हणून. तर आम्ही केलं पुरेसे. त्याला जे डॉक्युमेंटेशन असतं, विजा, तिकीट्स, इंटरनल ट्रॅव्हल तिकीट्स, तिचे फोटोज हे अटेस्ट करून मग आम्ही रितसर ती प्रक्रिया केली आणि मग तिला ते त्यांनी दिलं. आत्ता ती तिच्या म्हणजे तुमच्यासोबतच फिरते. भविष्यात तिला अजून काही फिरायचा वगैरे काही तुम्ही चान्स देणार आहात? ऑफकोर्स ते तिच्या ह्याच्यामध्येच आहे आता. तर मला वाटतंय तिने हे तिचं आवड असेल, जर तिचं आवड ती निश्चित करावी पुढे. जर तिला फिरण्याची आवड असेल तर ऑफकोर्स तिने ते करावं पुढे. पण आता फारच छोटी आहे ती. आता मे बी अजून पुढचे 15-20 वर्ष तिला आमच्याबरोबरच फिरावं लागेल. त्याच्यानंतर ती जाऊ शकते, तिला जिकडे जायचं आहे तिकडे. बरं, हे कधी भेटलं बरं? नेमकं घ्यायला गेलं होतं कोण का? हे पोस्टने आलंय.
पोस्ट नाही आलं 5 असं मिनिट वाटलं बरोबर. छान वाटलं, अगदी छान वाटलं. नक्कीच एक अनोखा विक्रम या आपल्या चिमुरडीने, पुण्यातल्या चिमुरडीने केला. अवघ्या 4 वर्षांमध्ये 17 देश ती फिरलेली आहे आणि ज्याची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आणि ज्याचं सर्टिफिकेट आणि त्याचं मेडल हिला मिळालेलं आहे. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.